म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. रामबंधू प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये को पॉवर्ड बाय शुगर फ्री नॅचुरा अनुवेद आणि गिट्स डेझर्ट मिक्सेसमध्ये मी शेफ देवव्रत तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. सगळ्यात आधी दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. काय आहे की नवरात्री म्हटली की घराच्या आजूबाजूचं वातावरण एकदम आनंदमय उत्साही भक्तिमय वगैरे असं होत असतं नाही का. त्याचबरोबर दांडियाची पण धमाल असते आणि नॅचरली आपल्याला असं वाटणं साहजिक आहे की असंच वातावरण कायम असलं पाहिजे म्हणून. पण हरकत नाही, पुढच्या वर्षी पण हे सण येणार आहेत, हे दिवस येणार आहेत. या सकारात्मक विचारांनी आपण पुढच्या वर्षीची वाट बघूया. पण आज दसरा आहे, आज हा दिवस सेलिब्रेट झाला पाहिजे. सोनं लुटण्याचा दिवस आहे, ते आपण करणारच आहोत. पण त्याचबरोबर आजच्या रेसिपीज पण एकदम खास असणार आहे बरं का. आज एक रेसिपी आपण शुगर फ्रीची करणार आहोत बरं का. कारण की काही मंडळींना साखर चालत नाही. शेवटी काय, तुम्हा सगळ्यांचाच दसरा स्पेशल करण्याची जबाबदारी माझी आहे. बघूया आज कुठल्या रेसिपीज करणार आहोत ते. जाऊया किचनकडे. चला तर मग आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे खोया अंजीर गुजिया. आज दसरा आहे, काहीतरी स्पेशल झालं पाहिजे त्या दृष्टीने आपण ही एक गोडधोडाचा हा पदार्थ करतोय आपण. पण अशा वेळी जेव्हा सण वगैरे असतात ना, तेव्हा जेव्हा खूप साऱ्या मिठाया केल्या जातात किंवा समोर येतात, तेव्हा पंचायत येते ज्यांचे डाएट आहे त्यांची. डाएट आहे म्हणा किंवा ज्यांना साखर चालत नाही त्या मंडळींसाठी खूप मोठी पंचायत असते. तर आज जी आपण रेसिपी करणार आहोत ती सगळ्यांना चालेल. ज्यांचे डाएट्स आहेत, ज्यांना शुगर चालत नाही त्यांनाही ही रेसिपी आवडेल. त्याचबरोबर जे सगळं खातात त्यांना पण आवडेल. आणि आपण ही जी रेसिपी करणार आहोत ती आपण शुगर फ्री नॅचुरा वापरून करणार आहोत. एकदम मस्त रेसिपी आहे. सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया. कणिक घेतली आहे, मैदा आहे, अंजीर आहे, ड्रायफ्रूट्स आहे, खवा आहे. नंतर आपण इथे वेलची पूड घेतली आहे, केशर आहे, नंतर तूप आहे आणि मीठ आहे. आणि त्याचबरोबर आपण घेतो आहे शुगर फ्री नॅचुरा आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, आपण हे जी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे सगळ्यात आधी. आपण दोन्ही पण जे घेतल्यात गोष्टी मैदा आणि कणिक दोन्ही समान प्रमाणात घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यानंतर ह्याच्यात टाकतोय मी 1-2 चमचे ह्याच्यात टाकतोय तूप. आता या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्यानंतर आपण जशी घरी कणिक मळतो तशी आपल्याला मळून घ्यायची आहे. इथे ह्याच्यात टाकतोय पाणी. याला आपल्याला एकत्र करायचं आहे आणि कणिक मळून घेतोय. ही जी कणिक आहे ही आपल्याला थोडीशी सैलसर मळून घ्यायची आहे. आता आपल्याला काय एक काम करायचं आहे, इथे हा जो खवा आहे तो आपण थोडा भाजून घेऊया. याच्यामध्ये आपण पॅनमध्ये हा खवा घेतलेला आहे. काम करणार आहोत ते केशर आहे ना, त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकतो. म्हणजे काय होईल की केशराचा रंग पण व्यवस्थित या खव्याला लागेल आणि त्याचा जे सगळा जो सुवास आहे केशराचा तो मस्त येईल. 1-1.5 चमचा दुधामध्ये त्याला भिजवून घेतलेला आहे. आणि हा जो खवा आहे तो आपण किसून घेतलेला आहे. म्हणजे काय, तो लम्स होणार नाहीत त्याचे, त्या दृष्टीने त्याला किसून घेतलेलं आहे आपण. आणि याला आपल्याला फक्त थोडंसं मी हलवून घेतो आहे आणि याच्यात मी टाकणार आहे हे केशर आणि दूध, त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स. आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये ज्या गोष्टी असतील त्या टाकायच्या आहेत. काजू असतील घरी तर काजू, बदाम, पिस्ते. त्याचबरोबर
मी एक काम करणार आहे, याच्यामध्ये आता वेलची पूड सगळ्यात शेवटी टाकायची आपल्याला. त्याचं कारण हे आहे की आत्ता जर आपण गरम याच्यात वेलची पूड टाकले त्याचा फ्लेवर तो चालला जातो, त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर नेहमी वेलची पूड टाकायची आपल्याला. आता याच्यात 2 चमचे मी अंजीर टाकतोय. अंजीर मी सुके अंजीरच घेतलेले आहेत. थोडंसं एक 10 मिनटं त्याला भिजवून ठेवलेलं पाण्यामध्ये आणि नंतर त्याला चॉप करून घेतलेलं आहे. सारण तर एकदम इंटरेस्टिंग वाटतंय, पण याच्यात एक महत्त्वाचा आपला जो घटक आहे तो अजून टाकायचा राहिलेला आहे, तो आहे शुगर फ्री नॅचुरा. आता हा जो प्रॉडक्ट आहे, ही जी शुगर आहे, जे शुगर फ्री जे आपण टाकतोय, हे कशासाठी टाकतोय, कारण की हे आहे स्मार्टवाली स्वीटनेस. त्याच्यासाठी आपण याच्यात एक 2 चमचे शुगर फ्री नॅचुरा टाकतोय, एकत्र करणार आहे. आता गॅस बंद केलेला आहे. हे मस्त सारण तयार झालेलं आहे. गॅस बंद केल्यानंतर आता थोडी याच्यात टाकतो मी वेलची पूड. बस थोडीशी कणिक घेऊन त्याच्यात पाणी मिसळतोय. तर आपण हे जे इथे शुगर फ्री वापरतोय नॅचुरा, त्याला स्मार्टवाली स्वीटनेस का म्हणतात, कारण की त्याच्यामध्ये कॅलरीज एकदम कमी आहेत नेहमीच्या साखरेच्या मानाने, पण त्याचबरोबर गोडवा मात्र बरोबर आहे, छान आहे. त्याच्यामुळे थोडंसं कॅलरीज जे कॅलरी कॉन्शियस आहेत म्हणा किंवा ज्यांना साखर चालत नाही, डायबिटीज, त्यांच्यासाठी हा प्रॉडक्ट, ही गोष्ट एकदम उपयोगाची अशी गोष्ट आहे. थोडंसं इथे कणिक घेतोय, याचे छोटे गोळे करूया आपण. आता बऱ्याच वेळा गुजिया फक्त मैद्यापासून करतात, पण मी इथे कणिक पण वापरतोय. मला नेहमी असं वाटतं की एकतर कणिक त्याच्यामध्ये फायबर जास्ती आहे, त्या दृष्टीने पण आहे, त्याचबरोबर चव पण त्यांनी खूप छान येते. कणिक आणि मैदा दोन्ही गोष्ट जर वापरल्या याच्यामध्ये तर. आणि खाली पण जी मी कणिक टाकलेली आहे ती कमीत कमी टाकायचा माझा प्रयत्न आहे, म्हणजे कमीत कमी कणिक खाली असली पाहिजे. या 4-5 जे गोळे आहेत ते लाटून घेऊया पुरीसारखे. ही चौथी पुरी पण आपण लाटून घेतलेली आहे. आता मी एक काम करणार आहे, याच्यामध्ये आता आपल्याला सारण भरायचं आहे. आता इथे मी हे जे कणिक आणि पाणी मिक्स केलेलं आहे लावून घेतोय. याला आपल्याला फोल्ड करायचं आहे, याला फोल्ड करून घेतोय. आता आपल्याला तळून घ्यायचं आहे. आपल्याला आपण हे जे गुजिया केलेले आहेत, वा, मी एक काम करतो, याला मस्त तांबूस रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. शुगर फ्री खोया अंजीर गुजिया बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ, मैदा, कापलेला अंजीर, ड्रायफ्रूटची भरड, किसलेला खवा, वेलची पूड, दुधात भिजवलेलं केशर, साजूक तूप, मीठ आणि शुगर फ्री नॅचुरा. कृती: एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये मैदा, मीठ, 2 चमचे साजूक तूप आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये खवा परतून घ्यावा. खव्यामध्ये दुधात भिजवलेलं केशर, ड्रायफ्रूटची भरड आणि चिरलेलं अंजीर घालून नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे शुगर फ्री नॅचुरा घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. सर्वात शेवटी सारणामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालावी. तयार पिठाचे गोळे करून गोल पोळ्या लाटून घ्याव्यात. तयार पोळीच्या मध्यभागी खव्याचं सारण भरून कडांना गव्हाची पेस्ट लावून करंजी सारखा आकार तयार करून घ्यावा. कढईत तेल गरम करून गुजिया तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता जी दुसरी रेसिपी एकदम इंटरेस्टिंग रेसिपी आहे. आता आपण करणार आहोत भावनगरी गाठिया आणि मक्याच्या भरल्या मिरच्या. सगळ्यात आधी साहित्य बघूया. सिमला मिरची घेतलेली आहे, त्याचबरोबर कांद्याची पात घेतली आहे, नंतर भावनगरी शेव घेतलेली आहे, एकदम हलकी आणि मस्त खुशखुशीत शेव आहे ही. त्याचबरोबर इथे आपण
दाण्याचा कूट घेतलेला आहे, मक्याचे दाणे घेतलेले आहेत, केचप आहे, साखर आहे. इथे आपण कोथिंबीर घेतली आहे, जिरे, लिंबू, धणे, नंतर गोडा मसाला घेतला आहे, नंतर हिरवी मिरची कापलेली घेतलेली आहे, त्याचबरोबर लसूण आहे आणि हिंग घेतलं आहे, मीठ, हळद आणि तिखट. आता आपण काम करणार आहोत. हा जो पांढरा भाग आहे कांद्याचा तो मी आधी कापून घेणार आहे. हा कापून घेतोय. ह्याच्यात घेतोय तेल. तेल तापून ह्याच्यात आपण टाकणार आहोत जिरे. जिरे तेलात परतल्यानंतर आपण याच्यात टाकतोय 1.25 चमचा आपण याच्यात लसूण टाकतोय आणि त्याचबरोबर हा जो कांद्याचा पातीचे कांदे आहे त्याचा जो पांढरे जे बल्ब्स असतात ते कट करून आपण टाकलेले आहेत. पांढरा भाग टाकलेला आहे याच्यात. बाकीचा हिरवा भाग पण आपण कट करून घेतोय. आपण याच्यात टाकणार आहोत 1 छोटी वाटी मक्याचे दाणे. आता याच्यात टाकतो थोडं हिंग, हळद, अर्धा चमचा आपण टाकतो धणेपूड, लाल मिरचीची पूड टाकली आणि थोडी हिरवी मिरची पण टाकणार आहे मी याच्यात. जरा झणझणीत झाला पाहिजे हा पदार्थ मस्त. आता याच्यात जाणार आहे ही कांद्याची पात. त्याला हाय फ्लेमवर टॉस करतोय. याच्यात टाकतोय आपण 1 चमचा गोडा मसाला टाकलेला आहे आणि मीठ आणि याच्यात टाकतोय या अर्ध्या ज्या गाठी आहेत त्या चुरून टाकतोय हातानेच आणि काही ज्या गाठी घेऊन त्याला मी जरा कुटून घेणार आहे. का कुटून घेतोय? मला याला थोडंसं बाइंडिंग आलं पाहिजे त्या दृष्टीने. आपण याच्यात बाकी काही बाइंडिंगसाठी काही टाकत नाही आहोत, तर थोडंसं मिळून यावं मिश्रण. हा हा इंटरेस्टिंग दिसतंय, मस्त दिसतंय मिश्रण. याच्यात टाकतोय 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट. त्याच्यात थोडीशी साखर जाणार आहे याच्यात. गॅस बंद करून याच्यात जाणार आहे कोथिंबीर, लिंबाचा रस. आता येणार आहे खरी मजा. सारण तयार करून घेतलेले आहे. आता याला मी थंड पण केलेलं आहे थोडंसं. त्याचबरोबर आपण आपण शिमला मिरच्या भरून करतो त्याच्यासाठी आपल्याला ज्या मिरच्या कापायला लागतील. मी एक बघितलं आहे की मुलं बऱ्याच अशा प्रकारच्या भाज्या खात नाहीत. या शिमला मिरची वगैरे सगळ्यांना आवडत नाही. पण मला असं वाटतं अशा काही इंटरेस्टिंग अशा काही ट्विस्ट आपण रेसिपीजला दिल्या तर या भाज्या पण मुलं नक्की खातील. याच्यातला हा जो पांढरा भाग आहे मधला बिया आणि पांढरा भाग हा सगळा काढून घेतोय मी मिरचीचा. तर हे जे सारण झालंय ना याला किंचित बाइंडिंग यावं त्या दृष्टीने मी याच्यात 1 चमचा केचप घालतोय. एक लक्षात घ्या, ही शेव काही कुरकुरीत राहणार नाही याच्यामध्ये, पण चव खूप मस्त भारी येणार आहे. एक पॅन घेतोय. पॅन तापत ठेवलेला आहे आणि याच्यात घालणार आहे तेल. सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. आता मी काही प्लेटमध्ये काढून घेतलेलं नाही आहे, कारण की खरं सांगायचं तर जेवढी आपण भांडी काढू तेवढी कमी आहेत. मी डायरेक्टली पॅनमधनंच याच्यात भरतोय. काय आहे की घरी जरा लक्ष ठेवायला लागतं, जास्ती भांडी करून चालत नाहीत. कोणीतरी एका कार्यक्रमात मला प्रश्न विचारला इतक्यात, म्हणजे आम्हाला जसं घरी सकाळी उठल्यानंतर आम्ही जरी जॉब करत असलो तरी आम्हाला सकाळी उठून डबा भरायला लागतो,
नवऱ्यासाठी काहीतरी बनवायला लागतं, मुलांसाठी डबा भरून जायला लागतं कामाला, तसं शेफ तुम्हाला काही करायला लागतं का? म्हटलं हो, तुम्हाला काय सांगणार, आम्हालाही असतात काही गोष्टी. मुलीसाठी तर नक्की करायला लागतं काही ना काहीतरी, रोज नाही तरी पण वेळ मिळेल तसा. पण त्यात मजा आहे, आनंद आहे. आता आपल्याला काय एक काम करायचं आहे, इथे ह्याच्यात मी थोडंसं हिंग टाकणार आहे तेलात, आणि या मिरच्या. हे शिजवताना एक काळजी घ्यायची आहे की याला मंद आचेवर शिजवायचं आहे आपल्याला, आणि आपल्याला ओव्हनमध्ये वगैरे शिजवायची काहीच गरज नाही बरं का, याच्यातच व्यवस्थित शिजतात त्या. फक्त त्याला खूप हाय फ्लेमवर नाही शिजवायचं आहे, म्हणजे ती मिरची जी आहे बाहेरचं आवरण शिजलं पाहिजे त्या दृष्टीने. हे करत असताना आपल्याला वरती झाकण ठेवायचं आहे. वा, रंग तर मस्त यायला लागलाय. बस आता याला झाकण ठेवून साधारणपणे 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे वरचं जे आवरण आहे सिमला मिरची ती व्यवस्थित शिजली पाहिजे. मंडळी, मी याला शिजवून घेतो आणि प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती देऊन घ्या. भावनगरी गाठी आणि मक्याच्या भरल्या मिरच्या करण्यासाठी लागणारे साहित्य: हिरवी सिमला मिरची, कांद्याची पात, भावनगरी शेव, शेंगदाण्याचं कूट, उकडलेले मक्याचे दाणे, टोमॅटो सॉस, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं, लिंबू, धनेपूड, गोडा मसाला, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेला लसूण, हिंग, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, चिरलेला लसूण आणि पातीच्या कांद्याचा पांढरा भाग घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये उकडलेले मक्याचे दाणे, हिंग, हळद, धनेपूड, लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चिरलेला पातीचा कांदा घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये गोडा मसाला आणि मीठ घालून मिश्रण पुन्हा परतून घ्यावं. त्यानंतर भावनगरी शेव आणि कुटलेल्या भावनगरी शेवची भरड घालावी. नंतर 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालावा. हिरव्या सिमला मिरचीतील बिया काढून मिरचीचे काप करून घ्यावेत. शेवेच्या तयार सारणामध्ये टोमॅटो सॉस घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावं. सिमला मिरचीमध्ये तयार सारण भरून घ्यावं. पॅन मधील तेलामध्ये हिंग घालून मिरची त्यामध्ये ठेवून एक वाफ काढावी आणि डिश सर्व्ह करावी. मला नेहमी हे असं वाटतं की पदार्थ कुठलाही असला तर तो म्हणजे जसं दिसायला छान दिसला पाहिजे तसंच म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यातला आहे की चव पण चांगली असली पाहिजे. तर बघूया आजच्या रेसिपीज कशा झालेल्या आहेत, तर तुम्हाला सांगतो याची चव कशी आहे. ही जी आपण भावनगरी गाठियापासून जी मिरची तयार केलेली आहे, खाताना आतमध्ये क्रंची असे हे याचे मक्याचे दाणे लागत आहेत. त्याचबरोबर जे फिलिंग झालेलं आहे, आता शेव त्यातली जी आपण गाठे टाकले ते सॉफ्ट झाली आहे, पण त्याच्यामुळे त्याला खूप छान चव आली आहे आणि मसाले वगैरे त्याचा बॅलन्स खूप छान झालेला आहे. त्यात लिंबू आहे आणि त्याचबरोबर बाकीचे मसाले आहेत, तिखटपणा पण आहे आणि खरपूस असा हा जो वरचा लेअर पण आलेला भाजल्यामुळे त्याच्यामुळे खूप मस्त चव आलेली आहे. आता बघूया आपण जी गुजिया तयार केलेली आहे, शुगर फ्री नॅचुरा वापरून आपण जी गुजिया तयार केली ती बघूया कशी आहे चव. आपण ज्या गुजिया तयार केलेल्या एकदम टेस्टी झालेल्या आहेत. आतलं सारण पण खूप मस्त आहे. त्याच्यातला जो गोडवा पाहिजे ना तो एक्झॅक्ट जसा पाहिजे तसा आलेला आहे. त्याला आपण शुगर नॅचुरा जे वापरलेलं आहे एकदम मस्त लागतं आहे. चव खूप छान आली आहे. त्याचबरोबर त्याच्यात खवा आहे, त्याचा रिचनेस आहे. त्याचबरोबर आपण जे अंजीर वापरले आहेत त्याची चव पण एकदम मस्त आलेली आहे. त्याची ती चव मारल्या गेलेली नाही आहे. ड्रायफ्रूट्स आहेत मस्त आहे. त्याचबरोबर जे आउटर कवरिंग आहे ते खुशखुशीत झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. फक्त या रेसिपीचा एकच प्रॉब्लेम आहे की एक खाऊन चालणार नाही, कमी 2-3 तरी खावायचे वाटणार आहे आपल्याला. मंडळी, दोन्ही रेसिपीज करून बघा. आजचा दिवस स्पेशल आहेत. जर आज वेळ नाही झाला तुम्हाला तर उद्या करा, पण करा. आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. संध्याकाळी मला पण सोनं वाटायला बऱ्याच घरी जायचंय. तुम्ही पण दसरा एन्जॉय करा.
तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आपली भेट परत पुढच्या काही एपिसोडमध्ये होणार आहे आणि अशाच इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे खावे.